काय काय करायला लागते बाई. होय होय बरोबर आहे. पण तुला जास्त अनुभव नसेल ना याचा. मंजू वहिनी तुम्ही बसा, मी आणते. जाधव साहेब पोलीस स्टेशन. दे दे. जैन सर. जय हिंद मंजू, कशी आहेस आणि कसा चाललाय नवीन संसार? मस्त चाललाय. छान छान. आणि सत्यजितराव, मम्मी साहेब, बाकी घरचे सगळे व्यवस्थित आहेत ना? सगळे मजेत. बेस्ट. आणि बघ, मी तुला फोन याच्यासाठी केलाय की उद्या तुला ड्युटी जॉईन करायची, लक्षात आहे ना? हो सर. आणि त्याही पेक्षा महत्वाची आपली एक मीटिंग आहे उद्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात. तेव्हा उशीर करू नकोस, वेळेवर ये. हो सर. आहे बघ, आल्यानंतर मौर्य साहेबांना रिपोर्ट कर. येस सर. काळजी घे. जैन सर. जय हिंद. काय म्हटले जाधव सर? अरे उद्यापासून ड्युटी जॉईन करायची ना, त्याची आठवण करायला फोन केला होता. परत निवडणुकीच्या बाबतीत पण मीटिंग आहे, तेच सांगत होते. अच्छा. अयो, म्हणजे लगेच तू ड्युटीवर जाणार होय? आणि ती तुमचा हनीमून त्याचं काय करायचं? ओ मम्मी, हनीमून असते ते हनीमून. तीच तीच. सत्या, मंजिरी, आता एका वर्षाच्या आत चित्रकाराला मला आजी आजोबांचा चान्स द्यावर का? मम्मी टेन्शन घेऊ नको, मी करतो तुला आजी. ट्विन्सच तिळ तिळ. जरा बघू तरी ह्या दोघांच्या मनात काय चाललंय. ती सत्याच्या मनात तर लाडूच फुटले असतील. पण थांबा, आता मी बघतेच तुम्ही दोघ जण कसे जवळ येत आहे. ती अगं मम्मी, नंतर जायचं ठरलंय ना आता. हे बघ, आता मला पण निवडणुकीच्या प्रचाराची काम आहेत आणि वाघमाऱ्यांना मी ड्युटीवर जायला लागणार आहे. त्यामुळं जेव्हा सवड गावाला तेव्हा बघू नंतर कधी तर. आता उद्या त्यांची मीटिंग झाल्यावर कळेलच काय ते. जेव्हा की मंजिरी कर सुरू. खरं खरं. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं आणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी. सत्या, माझा पाय आहे तू. काय झालं पप्पा? हिला पण काहीतरी चावलं मगाशी. तुम्हाला काय चावलं का? खाली काय आहे का इथं? काय नाही जयद्या, जेव की गप. नाही नाही, काही नाही. पिसळले का काय? मॅच बघतोय तू, मॅच. हो, कसं करतोय बघा की. मिश्रीवाली बाई, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी याची विकेट पाडतो.
आमरीला डीजे आवडतो का ग? आमरीला डीजे आवडतो का ग? खेकड्यासारखा काय यायला लागलाय. त्याला ऐकायचंय. हा अगं काय झालं काल मला आमरी काय म्हणली माहिती का? म्हणली तुम्ही बसून राहता नुसतं आयतं बसून खाता. तुमचा पोरगा बघा किती समजूतदार आहे, किती हुशार आहे, किती शान आहे. रात्री हे हे असं क्रिकेट बघतं आणि सकाळी कामाला जातं. किती हुशार आहे. आणि तो- हा योच आई रत्ने मंजूशी लग्न होणं आता शक्य आहे. तिकडे मम्मी साहेब मंजूचा छळ करतील, इकडे अमरीशी लग्न करणार तू अमरीचा छळ कर. म्हणजे कसं तिला बी पेढे तुला बी पेढे. कळलं का येडे? मला बी परवा म्हणत होती. मला म्हणली तू बघ किती कपटी आहेस, जरा लेकाकडे बघ, लाखात योग हाय. हा आणि लाखात एक. बघा की तर. ए रिजा इकडे 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 इकडे. आजकाल ती आमरी तुझं लयच कौतुक करते रे, लयच गुणगान गाती, लय डोक्यावर चढवली तुला. नक्की काय? तसं मिशीत हसतय. तुला आवडते का ती? नाही बाई जाऊ दे दुसरी पोरगी बघ. तुझं लगीन लावायचं तिच्या बरोबर. मी बोलते तिच्या बरोबर. खरं बोलते मम्मी. तुझ्यासाठी. पण आलं लक्षात आलं. तुला हेच वाटत असेल ना आम्ही त्या पोरीचा छळ करू, तिला त्रास देऊ. हा वाटणारच तुला. अरे ती काही साधी आहे का? हा ती आमचं किती छळ करते बघत नाही का तू? पण आता नसल तुला करायचं तर जाऊ दे बरं. काय या दिवसाची मी किती दिवसापासून वाट बघते. अमरीशी लगीन, मग हनीमून, मग मुलं. मला लई 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 आनंद भया 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 भया. अव किती उतावळ झालं ही. की आपलंच आहे का? हो अरे नक्की कोण हो केलंय ते? तुझ्यावरच गेले बघ. एकदा का अमरी माझी सून झाली की तुम्ही बघाच तिला कशी घरातली मूल करून ठेवती. रत्ना काटे म्हणते ती मला. असा का काटे ओ काटे.